शहराच्या काठावर वसलेल्या शांत दिसणाऱ्या देवळाच्या मागे गेल्या काही महिन्यांपासून एक विचित्र भीती पसरत होती. कारण दर काही आठवड्यांनी एखादी तरुणी अचानक गायब होत होती आणि काही दिवसांनी ती परत येत असली तरी तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, बोलण्यातली ताकद आणि डोळ्यातील उजेड कायमचा हरवलेला दिसत होता. गावकडे कुजबुजत होते, पण कोणी उघडपणे बोलत नव्हते. कारण समोर होता देवळाचा मुख्य पंडित, ज्याच्यावर अंधविश्वासाने डोळे बंद करून सगळे विश्वास ठेवत होते. हाच विश्वास गुन्हेगारासाठी सर्वात मोठे शस्त्र ठरला होता. इन्स्पेक्टर देशमुख यांची बदली जेव्हा या भागात झाली तेव्हा पहिल्याच आठवड्यात त्यांनी या तक्रारी लक्षात घेतल्या. कोणतीही अधिकृत तक्रार नसतानाही वारंवार दिसणारी भीती, कुजबूज, नजरा चुकवणारे लोक आणि एकाच व्यक्तीभोवती फिरणारे संशयाचे वर्तुळ त्यांना अस्वस्थ करत होते. त्यांनी साध्या कपड्यात गावात फिरून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला कोणी काही बोलायला तयार नव्हते, पण हळूहळू काही संकेत मिळू लागले. पंडिताकडे जाणाऱ्या तरुणी, खास पूजा, गुप्तविधी आणि त्यानंतरची शांतता. देशमुख यांनी एका सामाजिक कार्यकर्तीच्या मदतीनं त्या तरुणींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला नकार, भीती आणि गप्प राहण्याची विनंती होती, पण अखेर एका मुलीनं रडत सांगितले की विश्वासाच्या नावाखाली तिचा वापर झाला, तिला धमकावण्यात आले, बदनामीची भीती दाखवण्यात आली आणि देवाचा कोप होईल असे सांगून गप्प बसायला भाग पाडले गेले. ही माहिती ऐकताच देशमुख यांना कळले की हा केवळ नैतिक गुन्हा नसून संघटित गुन्हेगारी आहे, जिथे अंधश्रद्धा, सत्ता आणि भीती यांचा वापर केला जातो. तपास अधिकृत करण्यासाठी पुरावे गरजेचे होते, कारण पंडित समाजात प्रभावशाली होता आणि थेट कारवाई केल्यास राजकीय दबाव येण्याची शक्यता होती. देशमुख यांनी गुप्त पद्धतीनं CCTV, फोन रेकॉर्ड्स आणि देवळाच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली. देणग्यांच्या नावाखाली मोठ्या रकमा जमा होत असल्याचे, काही विशिष्ट दिवसांनाच खास पूजा होत असल्याचे आणि त्याच दिवशी मुलींच्या हालचाली आढळल्याचे स्पष्ट झाले. हा एक सुसंगत नमुना होता. एका रात्री गुप्त माहिती मिळाली की देवळाच्या मागील जुन्या खोलीत पुन्हा एक खास विधी होणार आहे. देशमुख यांनी कोणताही गोंधळ न करता कायदेशीर परवानगी घेऊन छापा टाकण्याचे ठरवले. वेळ अचूक साधून पोलीस पथक पोहोचले. आत प्रवेश करताच पंडिताचा खरा चेहरा समोर आला. देवाच्या नावाखाली चाललेला काळा व्यवहार, धमक्या, बनावट मंत्र आणि मानसिक शोषणाचे पुरावे ठिकठिकाणी दिसत होते. अटक करताना पंडित अजूनही स्वतःला निर्दोष म्हणत होता, धर्माचा आधार घेत होता, पण पुरावे बोलके होते. फोनवरील संदेश, आवाजाच्या रेकॉर्डिंग्स, आर्थिक व्यवहार आणि पीडितांच्या सुसंगत साक्षी यामुळे प्रकरण मजबूत झाले. न्यायालयात खटला चालू झाला तेव्हा सुरुवातीला समाजात तणाव निर्माण झाला. काहींनी पंडिताची बाजू घेतली तर काहींनी अखेर धैर्य दाखवून सत्याला साथ दिली. खटल्याच्या दरम्यान देशमुख यांनी केवळ गुन्हा सिद्ध करण्यावरच नाही तर पीडितांना मानसिक आधार देण्यावरही भर दिला. कारण हा गुन्हा केवळ शरीरावर नव्हता तर मनावर झालेला होता. साक्षी देताना मुलींच्या आवाजात कंप होता, पण त्यामागे सत्याची ताकद होती. प्रत्येक साक्ष समाजाच्या डोळ्यांवरील अंधार दूर करत होती. शेवटी न्यायालयाने ठोस पुराव्यांच्या आधारे पंडिताला दोषी ठरवले आणि कठोर शिक्षा सुनावली. निर्णयाच्या दिवशी देवळाच्या बाहेर शांतता होती, पण ती भीतीची नव्हती तर सुटकेची होती. गावकऱ्यांना उमगले की देवाच्या नावाखाली गुन्हा करणारा देवदूत नसतो तर गुन्हेगारच असतो आणि अंधविश्वास हा गुन्ह्याला खतपाणी घालतो. या प्रकरणानंतर गावात बदल घडू लागला. लोक प्रश्न विचारू लागले, अंधश्रद्धेपेक्षा विवेकाला महत्त्व देऊ लागले. देशमुख यांच्यासाठी ही केवळ एक केस नव्हती तर समाजाला दिलेला इशारा होता. विश्वास ठेवणे चुकीचे नाही, पण डोळे बंद करून ठेवणे हा गुन्ह्याला मूक संमती देण्यासारखी असते. आणि गुन्हेगारी ही कितीही पवित्र मुखवटा घालून आली तरी सत्य आणि कायद्यापासून सुटू शकत नाही. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर गुन्हेगारी गोष्टी मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.